हो तर हॅलो राम राम नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज आहे काल 18 होता तर आज 19वा असणार. तर जरा आज आलोय की काल आहे ना आपण इकडे त्या रस्त्यावर होतो. मला वाटतं ते समोर दिसतंय त्या बस चालली आहे तिकडे, तिथे होतो. आणि आज आपण आहोत त्याच्या अपोजिटला. मला भरपूर टायमापासून इथे यायचं होतं. हे गार्डन म्हणजे भरपूर मोठं आहे, असं बघण्यासारखं आहे. तसं काय वाईट नाही एवढं. तर भरपूरच मोठं आहे. आणि बघा ना, तुम्हाला दिसत असेल एक इथून पूर्ण तिथपर्यंत एकदम असा जबरदस्त गार्डन आहे. बोललो यार जरा शांतीमध्ये इकडे येऊया, जरा इकडे येऊन बोलू. तर काय बोलताय, कसे आहात सगळे? अरे बाटली. तर आज इकडे यायचा, पोरं अभ्यास करतात, उगाच त्यांना डिस्टर्ब होत. इकडे हवा पण नाही लागत आहे ब्रो, लय कंटाळा आलाय. आता इथे कामच होतं एक, तर आलेलो इथेच. बोललो बनवून टाकतो पटकन व्हिडिओ. इथून इथून खाली पडल्यावर किती लागेल यार, एक हात पाय तर तुटेल. नाही यार, मी हाय पण एवढा कमजोर की होऊ शकतं, तुटू शकतं. आज मला एका विषयावर तुमच्यासोबत बोलायचं होतं. मी असंच म्हणजे भरपूर टायमापासून विचार करत होतो याच्यावर बोलायचा, पण राहून जात होतं. म्हणजे आता मध्ये 3 दिवस गेले, प्रॉब्लेम झाला असा, मग व्हिडिओ वगैरे काढता नाही आले. तर आता बोललो हा विषय घेऊनच टाकतो, भरपूर दिवस जुना झालाय. तर आहे ना, एक असे सिच्युएशन ज्याच्यामध्ये आपले 2 खास मित्र एकाच कामावर लागतात. आधी लागतो नंतर लागतो काय संबंध नाही, पण दोघं मित्र, खास मित्र एका कामावर लागले तर काय सिच्युएशन असेल. तुम्हाला वाटत असेल की अरे यार चांगलं आहे एकदम, म्हणजे भारीच, एकमेकांना साथ देणार वगैरे, एकमेकांच्या चुका सांभाळून घेणार वगैरे, नाहीतर मग एकमेकांना म्हणजे हेल्प करणार, सांभाळून घेणार, असंच तेच काय एक्सेट्रा एक्सेट्रा. मला पण असंच वाटलेलं आणि असंच वाटतं सुरुवातीला. सुरुवातीच्या 2-3 महिने, 4-5 महिने मस्त आरामात जातात. म्हणजे अरे मस्ती करत, एन्जॉय करत, असं तसं. हा अरे मी करतो, मी हँडल करतो, येऊ नको आज मी हँडल करतो. नाहीतर मग असं की अरे दोघांना एकमेकांना सांभाळून घ्यायचं वगैरे. पण जसं टाइम जातो ना, तसं एक होत जातं रे. म्हणजे एक चिंगारी भडकत जाते हळूहळू की अरे यार हा दर टायमाचं करतोय. नाही, कोणतरी असं असेल असं नाही बोलू शकत मी, सगळेच असे नसतात. पण मिसअंडरस्टँडिंग पण होऊ शकते, किंवा कामं जास्त एकावर ढकलली गेली तर मग दुसऱ्याला असं वाईट वाटणार, अरे यार ह्याला जास्त कामं नाही देत आहेत, मला जास्त कामं देत आहेत. हा बोलत पण नाही असं की यार याला पण तेवढी द्या, मला पण तेवढी द्या, असं काय. मतभेद बोलतात त्याला, मतभेद होतात आणि झालेत, माझ्यासोबत पण झालेत. मी आधीच्या कामावर होतो तेव्हा तसंच व्हायचं. म्हणून ना, आधीच्या कामावर होतो तिथे तसंच व्हायचं. पण कधी कधी आपण एकमेकांना समजून पण घेतो जसा जसा टाइम जातो. हे काय ना, म्हणजे ऑलमोस्ट तीच सिच्युएशन झाली की नवरा बायको भांडणं करतात, एकत्र होतात, भांडणं करतात, एकत्र होतात. असा सिच्युएशन यार. सिच्युएशन हे शब्द सुधरवायसाठी काय करावं लागेल रे? हे स्लिप होत राहते सारखी सारखी माझी टंग. त्याच्यासाठी काय करावं लागेल? मला भरपूर जण बोललेत की वाचन करत जा. वाचन होईल, पण यार काय वाचन करू? एकदा मित्राकडून गीता घेतलेली,
तर दोन, एका मैत्रिणीकडून घेतलेली, एका मित्राकडून घेतलेली. मित्राकडून घेतलेली गीता अजूनपर्यंत तशीच तशी घरामध्ये ठेवलेली आहे. तिला हात पण नाही लावला परत मी. विराज, तू व्हिडिओ बघत असशील तर सॉरी. आणि एक फ्रेंडने दुसऱ्या पण दिली, ती थोडी अर्धी वाचली आणि नंतर मग माहिती आहे ना, नंतर मी 2-3 दिवसाचा गॅप घेतो. त्यानंतर मग परत सुरुवात करायला मग कंटाळा येतो. पण यावेळी तसं नाही होणार, मी करणार कंटिन्यू. हा तर कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना सॉरी 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 सॉरी. काल आज सकाळी लवकर उठायला झालंच नाही यार. मी माझ्या शब्दांवर खरा नाही उतरू शकलो. याची मला पेनल्टी बसली पाहिजे. किती पेनल्टी देऊ, काय पेनल्टी देऊ, सगळं माझ्याच हातात आहे आणि मी चुका करत चाललोय. तर कसं चालेल, कसं चालेल. उद्यापासून कन्फर्म, उद्यापासून पक्का. अरे आज डोकं दुखत होतं जरा, मग इच्छाच नाही झाली उठायची. मग बोललो कंटाळा आलाय, तर मग बोललो संध्याकाळी दुपारी बनवू इकडे येऊन. असा प्लॅन नव्हता केला मी त्यावेळी, पण नंतर झाला हा प्लॅन. हे सुपारीचं झाड आहे ना यार. विषय काय होता, हा, तर दोन मित्र एकत्र कामावर लागल्यावर काय होऊ शकत. काय नाही यार, कधी कधी भांडणं पण होतात, कधी कधी एकमेकांना समजून घेतो, कधी कधी काहीतरी वेगळ्या सिच्युएशन येतात. पण सिच्युएशन हँडल करायला शिकायला लागतात फक्त, बस. बाकी काय नाही. एवढं पण अवघड नाही, रॉकेट सायन्स नाही त्यामध्ये. पण मी तर बोलेन की मित्र मित्र एकत्र नाही केलं काम तरच चांगलं आहे. त्याच्यामुळे मतभेद वाढत जातात हळूहळू. हळूहळू का होईना पण वाढत जातात. कमी पण होतात मध्ये मध्ये, पण परत वाढतात. ते त्याच्यापेक्षा आहे ना, त्याच्यामुळे थोड्या मैत्रीला इफेक्ट पडतो, कामामुळे पडतो, अनुभवलंय. म्हणून जरा लांब ठेवलेलं बरं आहे. काम आणि मैत्री वेगवेगळी ठेवलेलीच जरा चांगली वाटते. हा ना देखा. हा भाई बोलतोय की मला पण ब्लॉग मध्ये घेणार. मीच 3 दिवसापासून आलो नाही आणि मला तो बोलतोय की ब्लॉग मध्ये घेणार. काय बोलू. अरे माझं ब्लूटूथ मध्ये रेकॉर्ड नसेल होत ना. माझं एकच विचार आहे की आपली पर्सनल लाईफ आणि आपली प्रोफेशनल लाईफ जरा वेगळी ठेवलेली चांगली असते. दोन्ही मॅश केल्यावर मग लगदा बनून जातो. पाणी आणि पेपर कसा मिक्स करून लगदा होतो, हार्ट अटॅक मध्ये शिकवलं ना. पण त्यामध्ये हे पण असतो ना, काय असतं त्यामध्ये, फेविकॉल असतो त्यामध्ये. तुम्ही बघितलं असेल ना हार्ट अटॅकच्या आधी मॅड टफ बॅटल होती त्यांची. पण दोन्ही पण भारी होत्या. मॅड तर काहीतरी वेगळंच काहीतरी शिकवायचं, म्हणजे एकदम जबरदस्त. हार्ट अटॅक कसा थोडा लहान पोरांसाठी होता, मॅड पूर्ण मॅच्युअर्ड पर्सन. बाय जबरदस्त. त्याच्यावर एक आहे ना, ह्याने नॉट युअर टाईप करून एक चॅनल आहे, त्याने व्हिडिओ बनवले. काय जबरदस्त व्हिडिओ बनवले एकदम दोघांवर. मस्त एकदम कार्टून वालीच आहे. मजा. तुम्हाला कार्टून आवडतं का नाही? मला तर लय आवडतं बाय. पण असं असं एकदम म्हणजे हे नाही, पोगो नाही भाई. म्हणजे असं बोलायला गेलं तर माझी फेवरेट लिस्ट मधलं एक ॲडव्हेंचर टाइम, एक नाही असं फेवरेट लिस्ट. माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये भरपूर अशी नावं आहेत. म्हणजे पहिलं तर ॲडव्हेंचर टाइम, ग्रॅव्हिटी फॉल्स, अजून 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 आहेत रे बरोबर भरपूर, अशी लक्षात नाही येतात आता. ग्रॅव्हिटी फॉल्स एक जबरदस्त मस्त आहे, रेकमेंड करेल. आपलं जिओ सिनेमावर आहे मला वाटतं. जिओ सिनेमावर आहे का? हा, जिओ सिनेमावर आहे.
जबरदस्त आहे कार्ड, एकदम थ्रिलिंग थ्रिलिंग फुल. आणि अजून कोणतं आहे, आहेत तसे भरपूर बघण्यासारखे. जेव्हा 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 आठवेन तेव्हा सांगत जाईन. तर मला असं इन्स्टंटली कसं काय लक्षात राहत नाही, आधीपासूनचा प्रॉब्लेम आहे माहिती आहे ना तुम्हाला. असं म्हणजे की हाय आधीपासून, आता काय करणार, डिफेक्टिव्ह प्रॉब्लेम आहे. म्हणून एका कामावर कधी जास्त टिकलो नाही म्हणजे असं. कधी कधी डोकं एवढं फास्ट चालतं की आहे ना, कधी समजतच नाही की अरे एवढं फास्ट कसं चालू शकतं माझं डोकं. माझंच डोकं आहे ना हे, एवढं फास्ट कसं चालू शकतं. आणि कधी कधी वाटतं की अरे काय यार, एवढ्या छोट्या छोट्या चुका कशा करू शकतो तू, म्हणजे एवढ्याशा एकदम चिल्लर चुका. कधी कधी तुला विश्वास नाही बसणार, कधी कधी काय सांगू, सांगायला पण लाज वाटते. सोड सोड, जाऊन दे नको. म्हणजे मी एका व्हिडिओ मध्ये बोललेलो ना का की क्रिकेट स्टेडियम आहे करून, ते या बिल्डिंगच्या बरोबर खालीच आहे. मी ना कधी त्या समोरच्या बिल्डिंग त्याच्या ऑपोजिट मध्ये गेलो ना, तर तुम्हाला नक्की दाखवेन मी. मस्त आहे, एकदम जबरदस्त आहे. पण या टायमाला एवढा खास नसणार. तो मला वाटतं जेव्हा मॅचेस वगैरे असतात ते उन्हामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये, तेव्हा मस्त वाटेल मला वाटतं. नाहीतर एवढा खास नाही वाटणार. गार्डनचा स्ट्रक्चर बनवणाऱ्याने जबरदस्त बनवलं हे बघ ना, पूर्ण फिलिंग वगैरे, फोटोशूट वगैरे मस्त होईल इकडे. यायला पाहिजे कधीतरी. हा रस्ता आहे ना, पवईला जातो, त्या रस्त्याच्या बाजूलाच आहे. कधी आहे ना इथून जात असलं तर येऊ शकतात. मस्त आहे, वर्थ इट आहे एकदम. वर्थ इट म्हणजे काय, पैसे नाही द्यायचे काय नाही, एकदम फक्त आपलं यायचंय फक्त, बस, बाकी काय. आणि चला मग आता निघतो आता. अजून काय झाला असेल 10 मिनिटाचा तरी झाला असेल व्हिडिओ मला वाटतं. तर खाली आल्यावर हवा मस्त लागायला लागली रे, एकदम थंड थंड. तर ठीक आहे, लाईक शेअर सबस्क्राईब. अच्छा, तर पहिलं तर मला या मैदानाचं नाव समजलंय, गोदरेज मैदान बोलतात त्याला. ओके. आणि एक इन्सिडेंट घडला आता की मी आता येत होतो, आता निघतच होतो, तेवढ्यात अशी 2 मुलं आली. आता ती मुलं पण आता ही व्हिडिओ बघतील, तर त्यांना आय डी वगैरे दिलाय. तर ती म्हणाली अरे तू यूट्यूबर आहेस का वगैरे. तसं बोलायला नाही, पण आहेत ठीकठाक थोडेफार, एकदमच बोलले यार. ते स्वतःहून बोलले, आपले मराठीच पोरं होते ते. यार चांगले म्हणजे त्यांना 1-2 व्हिडिओ दाखवले, थोडं स्माईल आली त्यांच्या तोंडावर, म्हणजे त्यांच्या फेसवर स्माईल आली थोडी, म्हणजे काहीतरी आहे. आणि ते बघून चांगलं वाटलं जरा, म्हणजे काय ते काहीतरी चांगलंच असेल ज्याच्यामुळे ते हसले म्हणजे जरा स्माईल आली त्यांच्या तोंडावर, फेसवर. यार तोंडावर किती वाईट शब्द वाटतं ना असं, म्हणजे फेसवर बोललं तर किती मस्त वाटतं, पण तोंडावर मराठी शब्द आहे, मराठी बोलायला पाहिजे, मराठी. अच्छा, तर हां, तर त्यांनी माझा नंबर घेतला, बोलले की काय मदत लागली तर सांग, आपण एडिट वगैरे करतो वगैरे, व्हिडिओ बनवू शकतो, म्हणजे कधी टाईम भेटला तर येऊ शकतो तुझ्यासोबत वगैरे. तर चांगलं वाटलं ब्रो, सपोर्टिव्ह वगैरे आहेत, म्हणजे मदत करतात मुलं. आणि ह्याच्याबद्दल मी एक शिकलो की आहे ना, जरा आपल्याला एक्स्ट्रोवर्ट व्हायला लागेल, लय इंट्रोवर्ट आहे मी आत्ता पण कोपऱ्यामध्ये त्या काय गार्डनच्या कोपऱ्यामध्ये जाऊन व्हिडिओ बनवत होतो. ऑलमोस्ट नाही करायला पाहिजे असं. करायचं तर सगळ्यांच्या समोर करावं लागेल सगळं, आता लपून लपून चालणार नाही, करायलाच लागेल. एवढं सगळं करतोय तर हे पण करायलाच लागेल. अच्छा, उद्या सकाळी व्हिडिओ भेटणार आहे तुम्हाला पक्का.